हाय. हॅलो सर. या. येस. येस. नमस्कार. हॅलो. या. येस. म्हणजे घरातच तुमचं सगळं बिझनेस सेटअप आहे का? हो, फुल आपण हे क्लाउड किचन आहे बेसिकली होलसम बाउल्स आहे अच्छा. आणि घरातनच आपण चालवतो आणि डोर स्टेप डिलिव्हरी. सो वी गिव्ह इट म्हणजे तुमच्या घरपोच आहे हे. क्लाउड किचन म्हणजे आता जे नवीन कन्सेप्ट आले ते राईट. म्हणजे घरपोच. घरी बनवायचं हम्म. आणि मग लोकांच्या घरी पोचवायचं. बेसिकली होम रन बिझनेस म्हणू शकतो आपण असं. है ना? येस. होम रन बिझनेस हम्म. किंवा क्लाउड किचन इज हम्म. नवीन टर्म आहे ते हा आजकाल. तेच म्हणजे आपण झोमॅटो किंवा असे जे फूड डिलिव्हरी ऍप्स असतात त्याच्यावरून Right. सुद्धा ऑर्डर करू हो. शकतो. अजून आपण झोमॅटोवरती गेलेलो नाहीये. हा, हा. नेक्स्ट मंथ पासून आपण झोमॅटोवरती पण टाकणार आहोत. अच्छा. पण आतापर्यंत आपण स्वतःच डिलिव्हरी देत आहोत. मग ऑर्डर कोणी करायची असेल तर कसं करता हा येतं? राईट. ऑर्डर हे व्हॉट्सअप वरती पण करू शकता किंवा हम्म. इंस्टाग्राम वरती पण करू शकता. अच्छा. व्हॉट्सअपचा आपला नंबर दिलेला आहे प्रत्येक मेनू कार्ड वरती किंवा हम्म. वेनेवर यू कॉन्टॅक्ट मी. हा. तर एक तुम्हाला फॉर्मॅट जातो ऑर्डरचा आणि अच्छा. त्या फॉर्मॅट मधून तुम्ही मला जस्ट एक तुमचं नाव, पत्ता, ऍड्रेस हम्म. आणि हम्म. आपण स्पेसिफिकेशन कस्टमायझेशन पण करतो. हा, हा. सो त्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही मला लिहून दिलं की हम्म. बाबा तुम्ही डायबेटिक आहात किंवा रनर आहात किंवा हम्म. जे तुमची नीड असेल अच्छा. त्याप्रमाणे आपण कस्टमाइज पण करतो. ओके. ठीक आहे. म्हणजे So- नवीन कन्सेप्ट आहे साताऱ्यात ही हो, फर्स्ट टाइम अशी करताय का तुम्ही? येस. ऑफिशियली असं करणारे किंवा कदाचित आम्ही रन करतो त्यावेळेस पोलीस ग्राउंडच्या इथे संपतं त्यावेळेस परवा एक जण असा गाडीतून आला होता त्याने सुद्धा असेच स्प्राउट्स वगैरे आणले होते. बर. म्हणजे ओके. तो एक माणूस मी याच्या आधी बघितला बर. पण तो कदाचित असा सगळीकडे फिरतो किंवा गाडी लावतो आणि विकतो. ओके. तुम्ही घरातून आणि होम डिलिव्हरी करणार होम कदाचित डिलिव्हरी. पहिलेच आज साताऱ्यात येस. होम डिलिव्हरी आहे. पुण्या त्यामुळे मुंबईत तुमच्या हा? पुण्या मुंबईला पुण्या मुंबईत आहेत असे कन्सेप्ट आहेत पण सातारमध्ये हा. मी स्वतः खूप जास्त सॅलड लवर आहे. अच्छा. त्यामुळे सातारमध्ये हे मला कधी मिळालं नाही आणि स्वतःची पण आवड आहे हे करण्याची. मी सॅलड लवर नाहीये पण मी वर्षातले ठराविक दिवस मला फोर्सिबली व्हावं लागतंय. आता मी सध्या सॅलड लवर आहे 3 महिने पुढचे ओके. कारण मी आता ICN ला चाललोय पुन्हा तर मग मी आता तेच आय एम लुकिंग फॉर ऑप्शन्स राईट. टू राईट. फिल अप माय स्टमक राईट. विथ द लिस्ट अमाउंट ऑफ कॅलरीज अँड हाय प्रोटीन. आय थिंक यू आर एट द राईट प्लेस. येस. येस. या. बघूया. आपण बाउल्स बघूयात. हा हा. चालेल. आता हे बाउल्स तुमची तयार आहेत का? हा. आता आजच्या सकाळी आपली सकाळी 9 वाजताच्या आधी डिलिव्हरी जाते. त्यामुळे लोक कॅन अवेल दिस बाउल्स फॉर देअर ब्रेकफास्ट इटसेल्फ. अच्छा. मग हे ज्या दिवशी खायचं त्या दिवशी फक्त ऑर्डर करायचं येस. त्या दिवशी तुम्ही आदल्या दिवशी रात्री मला 12 वाजेपर्यंत कधीही सांगू शकता. ओके. जर तुम्हाला सकाळी 9ची डिलिव्हरी हवी असेल तर आणि संध्याकाळी किंवा दुपारी हवं असेल तर यू कॅन टेल मी बाय अराउंड 10 ते 12च्या मध्ये तुम्ही सांगू शकता मला. म्हणजे सकाळी ऑर्डर करून संध्याकाळी किंवा Yes. संध्याकाळी ऑर्डर करून दुसऱ्या दुसऱ्या दिवशी दिवशी सकाळी सकाळी वापरू शकता. करेक्ट. 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 अच्छा. आणि मग एखाद्याला जर रेग्युलर बेसिस पाहिजे असेल तर सबस्क्रिप्शन बेसिस सारखं होऊ शकतं. येस. आपल्याकडे मंथली सबस्क्रिप्शन आहे आणि आपण सबस्क्रिप्शन असं दिलंय की 10+ बाउल्स तुम्ही घेतले तर तुम्हाला आम्ही 5% डिस्काउंट देतो सबस्क्रिप्शन वरती आणि 20+ घेतले तर मग 10%. कारण की मंथली जर सबस्क्रिप्शन घेतलं तर बऱ्याचदा कोणी गावाला गेलं वगैरे तर ते दिवस वेस्ट जातात. सो फॉर देअर कन्व्हिनियन्स आम्ही ते ठेवलेलं आहे. अच्छा. प्रत्येक गोष्ट आपल्या मेन्यू मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेली असते. सो पीपल गेट टू नो ऑटोमॅटिकली. ऑब्विसली सगळं प्युअर व्हेज आहे. हो. हे प्युअर व्हेज आहे. हे प्युअर व्हेज आहे. येस. आपण त्यावर पण एक छान चर्चा करूयात yes. प्युअर व्हेज नाही तो वर. मुद्दा महत्वाचा आहे कारण हो. मी प्युअर नॉनव्हेज आहे. हो. तो माझ्यासाठी हे कसं उपयोगाचं आहे आणि राईट. प्युअर व्हेज लोकांसाठी कसं उपयोगाचं आहे उपयोगाचं याच्यावर आपल्याला चर्चा येस. करायची. येस. येस. Yes. नक्कीच. नक्कीच. हे आता 4 दिसतात मला हे. हा. आता चार हे variety. राईट. ह्या 4 व्हरायटीज आहेत. मी तुम्हाला ते 5वं जे दिसतंय ते सेमच रिपीट आहे कुठलं तरी. सेमच असेल. ते रिपीट आहे. रिपीट आहे. ओके. मी ठेवलंय. ओके. सो आपण एक पहिलं उघडूयात. याच्यावर स्मॉल लिहिले म्हणजे काय साईज स्मॉल आहे का? स्मॉल आहे का हे ऍक्च्युअली? हा. हे स्मॉल साईज आहे. अच्छा. ही स्मॉल साईज आहे. आपण अशी वेगवेगळ्या साईजेस आहेत मीडियम आणि लार्ज लार्ज. सुद्धा म्हणजे सगळ्यात छोटी साईज ही आहे का? ही सगळ्यात छोटी साईज आहे. अच्छा. ठीक. मी उघडू काय? हो प्लीज. एकच मिनिट. हा काढूयात आपण. एक सेकंड इथे ठेवते. ठीक आहे. हे झालंय. ते वैष्णवी हे ठेवून देता बाळा हे नकोय आपल्याला. सो बेसिकली हे बाउल बद्दल जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं झालं तर आपण या बाउलला आपल्या पोळी, भाजी, वरण, भात आणि तूप अशा बरोबर कम्पेअर
केलं तर लोकांना पटकन समजतं की हे बाउल हे कम्प्लीट मिल्क आहे. अच्छा. तर आज आपण वरण म्हणून ह्याच्यामध्ये ब्लॅक बीन्स आहेत. हम्म. त्यानंतर व्हेजिटेबल्स म्हणून कॉर्न आहे आणि रंगीत बेल पेपर्स आहेत. कांदा आहे. त्यानंतर कार्ब्स, हेल्दी कार्ब्स म्हणून हा स्वीट पोटॅटो आहे. अच्छा. Right. स्वीट पोटॅटो Sweet म्हणजे potato आहे. रताळच आहे ते. रताळ आहे ज्याला आपण बेक केलेलं आहे. बेक केलं. तळलेलं काहीच नाही ह्याच्यामध्ये. आणि त्याबरोबर तेल अजिबातच नाही का काहीच? नाही आपण थोडंसं रॉ हा म्हणजे हे ऑलिव्ह ऑइल आपण टाकतो ह्याच्यावरती बेक करताना bake थोडस करताना. एक आणि स्प्रिंकल या करतो. बीन्सला शिजवताना काय केलं? नाही बीन्सला शिजवताना आपण फक्त मीठ टाकतो आणि हम्म. त्याच्यामध्ये थोडासा जो आपण रेसिपीज तयार केलेले आहेत. मग हे बीन्स आणि हे कॉर्न जे आहे ते हा. कशावर शिजवलं? वाफेवर आहे का? हा heat वर? वाफेवरती स्टीम केले Steam आपण केलंय. स्टीम केले Okay. प्रॉपर कुकर मध्ये त्यांना आपण स्टीम केलेलं आहे. मग तुम्ही आता corn म्हणताय की हे जेवणाला पर्याय आहे. राईट. सो युअर ऑफरिंग ऑल ऑफ दीज बाउल्स ॲज रिप्लेसमेंट मील फॉर लंच डिनर का काही ब्रेकफास्ट आहे? ब्रेकफास्ट lunch तुम्ही dinner असं? एक मील स्किप करून हा. तुम्ही हे बाउल खाऊ शकता. कुठलंही कुठलंही लंच डिनर काही म्हणा. बिकॉज ऑल द बाउल्स आर मेड लाईक दॅट. हम्म. आता सपोज हम्म. तुम्ही हे बघितलं, हा. हे वाला बाउल बघितलं, सो याच्यामध्ये काकडी म्हणून हायड्रेशन आपण हम्म. दिलेलं आहे. हम्म. हे हाय फायबर व्हेजिटेबल आहे बीटरूट. बीटरूट आहे. आणि हे मुगाचे स्प्राउट्स आहेत. मोड आलेले मोड आलेले मूग स्प्राउट्स आहेत. आणि आता आपण जसं वरण भातावर पचण्यासाठी तूप हम्म. महत्वाचं आहे, तसं प्रत्येक गोष्ट पचण्यासाठी आपण कुठले पण दररोज वेगवेगळे नट्स असतात आणि वेगवेगळ्या सीड्स हे असतात. सोर्स ऑफ ऑइल झालं हे हे सगळं. सोर्स ऑफ आता हे इसेन्शियल फॅट्स, नटमेग, मला वाटतं ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे आणि- आणि ह्या बिया आहेत. आणि कसले वेगवेगळे बिया ह्या आहेत. सनफ्लावर बिया आहेत. सनफ्लावरची बिया आहेत. sunflowerच्या म्हणजे सगळ्या बिया. प्रकारच्या सीड झाल्या. सीड झाले, seeds ओके. झाले. इकडे सीड झाले, इकडे हे बीन्स झाले. बीन्स आले. ह्याच्यामध्ये पण नट्स आहेत, काजू आहेत आणि सीड्स आहेत. अच्छा. ह्याच्यामध्ये पण बदाम आहे आणि सीड्स आहेत. कंपल्सरी प्रत्येक मेनू मध्ये ही ते आपण ही टाकले. सीडची वाटी प्रत्येकात आहे. हो सीडची वाटी. आणि ह्याच्या खाली मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हा. आता हे वेनसडेचा मेनू आहे. हम्म. आणि अच्छा, दररोज तुमचा मेनू येस बदलतो का? दररोजचा मेनू, कारण की ओके. किती दिवसाचा हा मेनू? हा- 7 डेज का नो 6? 5 डेजचा, 5 मंडे डेजचा टू मेनू. फ्रायडे. आणि सॅटर्डे संडे काय? सॅटर्डे संडे सध्या ऑफ आहे ऑफ आपला. आहे. तुम्हाला ब्रेक मिळतो का? तुम्ही ब्रेक घेता? हो माझ्या मुलांना आय हॅव टू गिव्ह टाइम. येस. राईट. वैष्णवी चमचा दे. अच्छा, हे कशात होतं? हा. आणि याच्यावर सीड्स होते आणि ह्याच्यामध्ये याच्या खाली? ह्याच्यावरती ही ड्रेसिंग आहे. अच्छा. बऱ्याचदा आपण बघतो की सॅलेड्स हे मोनोटोनस होऊन जातात. हा, सिम्पल सॅलेड्स, हा. बाबा काकडी टोमॅटो चिरून ठेवलं. तीच चव आले सगळं. करेक्ट. सो जेव्हा टेस्ट आणि हेल्थ एकत्र येते तर हम्म. मेजरली ही चटणी देण्याचं कारण आहे की माणसाला कन्सिस्टन्सी राहावी, त्याला कंटाळ नाही पण माझा प्रश्न हा आहे की हा. याच्यामध्ये परत कॅलरीज किती आहेत? कारण हा. जर आपण कॅलरीजचं काउंट, करेक्ट कारण चटणीज वरून टाकणं किंवा हो. सॉसेस घेणं, राईट. डाएट वाल्या लोकांना आम्हाला हेच माहितीये की आपण डाएट करायला जातो आणि हो. त्यासोबत सॉस चवीसाठी घेतो, तर त्याने भलत्याच कॅलरीज कॅलरीज जातात. ही कशाची चटणी? राईट. आता हे ॲव्होकाडो आहे, हम्म. लसूण आहे ह्याच्यामध्ये थोडासा, हम्म. आणि हर्ब्स आहेत आपले इसेन्शियल ठीक. हर्ब्स आहेत. सो आपण जी पण चटणी बनवतो हम्म. त्यामध्ये पण प्रोटीन पार्ट आणि इसेन्शियल फॅट्स असतात. आपण बरोबर. आणि कुठूनही आणि प्रोसेसिंग त्याचं काही नाही झालं. हा फक्त आपण मिक्सर मध्ये त्याला फिरवतो. हा. कारण आपल्याकडे अदरवाईज आपण सॉसेस जे रेडीमेड हा. खातो त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही, असतात खूप आणि असतात. ऑइल पण जास्त असतं, साखर जास्त असते आणि Right. तेल इव्हन मीठ जास्त असतं, मीठ जास्त कारण असतं त्याच्याशिवाय चव येत नाही. आणि पाम ऑइल ऍड Palm केलेलं oil असतं. असतं. ऍड केलं असतं. हे सो हेल्दी आपण फॅट्स आहेत ॲव्होकाडो. एव्हरीथिंग इज ॲट होम, म्हणजे त्याला ॲव्होकाडो तुम्ही स्वतः सोर्स करता, तुमच्याकडे हा. स्वतः मागवता तुम्ही. नाही आपल्या म्हणजे आपल्या जिथून आपण व्हेजिटेबल सोर्स तिथूनच करतो avocado तिथून आणता आपण अवकाडो स्वतः. घेतो. आणि मग हे सगळ्यांसाठी एकच चटणी आहे का नाही प्रत्येक bowl? प्रत्येकाला वेगवेगळी चटणी आहे. अच्छा, मग every या day. बोलची चटणी वेगळी आहे. आता या बाउल मध्ये आपली चिंचेची घरी बनवलेली तुम्ही जे Okay. भेळी बरोबर खाता हा. त्यामध्ये थोडंसं मी मस्टर्डचं फ्लेवर टाकलेलं आहे. अच्छा, ती आहे मग ते चवीचं त्याच्यामध्ये. कॉम्बिनेशन त्यासोबत चांगलं आहे असं तुम्ही म्हणताय का? येस का ही याच्यासोबत सुद्धा चालू शकते? नाही. थोडी एवढी जाणार हा, नाही ही म्हणून perfect. आपण ते वेगवेगळं ओके. केलंय. आता ह्यामध्ये हमस आहे. हमस म्हणजे Hummus. बेसिकली चिकपीज असतात, हो. पण चिकपीजला आपण इंडियन फ्लेवर दिलेलं आहे हा. फुल्ली. चिकपीस त्यामुळे म्हणजे चणा. चणे जे असतात त्याला भिजवतो चण्याचं, हो. आपण हम्म. आणि त्याला असं थोडं साऊथ इंडियन टाईप तुम्ही जर चटणी खाल्ली असेल हम्म. इडली बरोबर हम्म. त्या टाईपची त्याला टेस्ट येते. अच्छा, सो ठीक. ते ह्याच्या बरोबर आणि हे काय आहे? हे टोफू आहे. टोफू आहे. हे टोफू आहे आणि हे स्वीट पोटॅटो आहे. हे स्वीट पोटॅटो आहे. आणि हे काय? हे हा पिवळं हा पंपकिन आहे, म्हणजे ओके. लाल भोपळा आहे. तो पण पंपकिन आणि टोफू टोफू एका बोल मध्ये आहे. Right. एका बोल मध्ये स्वीट पोटॅटो आहे आणि Correct. बीन्स आहेत. म्हणजे हे कार्बचे सोर्स मला दिसत आहेत. कार्ब्स Yes. आणि Protein. फॅट्स आणि प्रोटीन सगळं प्रोटीन. मिक्स. येस येस येस. ठीक. हा मोर ऑफ रॉ आहे का? सगळ्यात जास्त करून हे सगळं रॉ आहे. हा हे पण रॉच आहे. हे रो हा. आहे. पण ह्याच्यामध्ये याच्यामध्ये हे रोस्टेड आहे. रोस्टेड पोटॅटो आणि थोडं कार्ब्स एक्स्ट्रा आहेत. करेक्ट. आणि यात सुद्धा टोफू असल्यामुळे थोडंसं कार्ब्स आणि फॅट जास्त आहे. पण अदरवाईज एकदम स्ट्रिक्ट डाएटच्या हिशोबाने बघाल तर मला वाटतं हा
म्हणजे याच्यात कमीत कमी कॅलरीज असतील. करेक्ट. तुम्ही कॅलरीज काउंट करून ह्याचं काय केलंय हो, कॅल्क्युलेशन कॅलरीज आणि केलं? प्रोटीन काउंट आपल्या प्रत्येक बाउल बरोबर असतात. तुम्ही त्या मेन्यू कार्ड मध्ये आहेत. आहे ना? वैष्णवी अच्छा. तिथे आहे. मला असं वाटतं Menu की card. हा म्हणजे मेन्यू कार्डवर येईलच ते चांगली हो. गोष्ट आहे. आणि ह्या आपण याच्यावर लेबल्स लेबलवर येस असायला येस आहे? येस नाही आपण हा, हे आता- होम डिलिव्हरी देतो. अच्छा. सो जे आपण राजपुरोहित मध्ये ठेवतो ना त्याच्यावर आहे. त्यांच्या लेबल वरती सगळं असतं. म्हणजे जे काउंटरवर अवेलेबल आहे सेल साठी Yes, त्याच्यावर हे yes. सगळं मेन्शन आहे. करेक्ट. आता हे Okay. तुम्ही प्रत्येक बाउलचं पण हा, व्यवस्थित न्यूट्रिशनिस्ट कडनं हा. प्रत्येक बाउलचे कॅलरीज ठीक आहे थोडं इकडे तिकडे एक 10% 5% इकडे तिकडे Yes. व्हायला तशी हरकत नाही पण Right. अदरवाईज तुम्ही कॅलरीचा काउंट सगळीकडे दिलेला आहे इथे या बोलचा. कॅलरीजचा आता काउंट फॉर आहे, एक्झाम्पल प्रोटीनचा काउंट या बोलचे कॅलरीज कुठे तुम्ही सांगू शकाल का दाखवाल मला हे कुठे? बघा. हे थर्सडेज आहे देसी बीट आणि बकवीट. ह्याच्यामध्ये 18.7 18.37 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन प्रोटीन आणि आणि 438 कॅलरीज आहे. करेक्ट. ओके सो आता एक्झॅक्टली हे असं आहे की मस्त ना हे दिस इज फॉर मी फॉर Yes. एक्झाम्पल मला 500 कॅलरीचं सकाळी लंच करायला लागतो. राईट. सो दिस इज वेन आय एम कटिंग नाव मी आता हा. फॅट लॉस सुरू केलाय बरोबर. माझं आजच माझं ऍक्च्युली सुरुवात झाली मुहूर्त 28 तारखेला सुरू करायचं होतं मला बरं. साधारण कारण 28 नोव्हेंबरला बरोबर 3 महिन्यांनी माझं आयसीएन गोवा कॉम्पिटिशन आहे. बरं. कालपर्यंत मी खाऊन घेतलं असं म्हणूया पण आता हा. मी सकाळी लंच मध्ये फक्त मला 400 ते 500 कॅलरीज खायचे करेक्ट करेक्ट आणि ते खाल्ल्यानंतर दिवसभर मला भूक लागली नाही पाहिजे एनर्जी चांगली राहिली पाहिजे म्हणून मी काहीतरी प्रयोग करत असतो दररोज बरोबर आणि बरोबर मी नॉनव्हेज खातो जास्त त्यामुळे मग मला एग्ज आणि भाजी खाणं हे असे पर्याय असतात राईट पण आय वुड ऍक्च्युली लव्ह टू ऑल्सो ट्राय दीज ऑप्शन्स येस 500 कॅलरीज वाले सकाळच्या लंच साठी करेक्ट. आणि याचं फॉर एक्झाम्पल किती आहे कारण दिस लुक्स व्हेरी यमी अँड फुलिंग तुम्ही याचा ड्रेसिंग म्हणजे हे जेव्हा पोर कराल तेव्हा तुम्ही परत मागणार आहात मला. सो दिस इज इट. हेच आहे का फ्रायडे हे फ्रायडेच आहे. हे मस्त आहे अच्छा यात पण तेवढंच कॅलरीज हो कुठले तेच ऑलमोस्ट तर तेवढंच आहेत हा व्हेजिटेरियन डाएटची गंमत आहे. अच्छा याच्यामध्ये मग वरून तेल न टाकल्यामुळं कॅलरीज ऍक्च्युली आपण म्हणतो व्हेज म्हटलं की मला फ्रँकली विचाराल तर हा. नॉनव्हेज फूड म्हटलं तर त्यात चिकन खाल्लं आणि हा. सॅलड खाल्लं तर आम्हाला कॅलरीज कट करणं सोपं जातं आणि Correct, आम्हाला correct. नॉनव्हेज आवडतं सुद्धा त्यामुळे राईट राईट आम्ही तोच ऑप्शन बघतो. बरोबर व्हेज खायला गेलं तर व्हेज मध्ये सहसा टू गेट द करेक्ट अमाऊंट ऑफ प्रोटीन हम्म. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कट डाऊन द कीप द कॅलरीज डाऊन कारण त्याच्यासोबत जे खाल्लं जातं Right. चपाती भात आपण म्हणतो घरचं खाणं बरोबर ऍक्च्युली घरचं खाणं खाण्याच्या नादात आपण खरं तर चपाती भात Right. हे खाऊन जास्त कॅलरीज कन्झ्युम करतो. करेक्ट दूध घेतलं जातं फॉर Correct. प्रोटीन आणि त्यात सुद्धा कॅलरीज खूप जातात करेक्ट आणि म्हणून मग 500 कॅलरीज मध्ये लंच आणि डिनर कधी व्हेज मध्ये होत नाही. Right. इनफॅक्ट ते 1000-1200 आरामात. सर्वसामान्य घरातलं आणि त्यातल्या त्यात जर जरा हौशी खाणारे असले हम्म. तर त्यांच्यात तर 1500-2000 कॅलरीज व्हेज मध्ये सहज जातात करेक्ट त्यामुळे ते डाएट माझ्या दृष्टीने खरं अवघड जातं पण अशा प्रकारचे बाउल जर खाल्ले हम्म. तर 500-550 एका वेळेस म्हटलं तर असे मी 3 वेळा खाल्ले तरी 1500 कॅलरीज मध्ये माझं अख्खा दिवस जाऊ शकतो आणि इफ आय हॅव अ व्हरायटी लाईक दिस इट साऊंड्स व्हेरी यमी ऍटलीस्ट माझ्यासाठी सोमवारचा प्रश्न सुटला कारण मी अलीकडे सोमवार पाहायला लागलोय तर सोमवारी काय खायचं मंडेचं तर यू हा. विल लव्ह इट म्हणजे आता इथे मंडेचं अच्छा, सॅलड अवेलेबल मेनू नाहीये. वेगळा असतो होय. हा मंडेचा मेन्यू सॉरी हा. वेगळा असतो. ओके सो सोमवार आहे इथं हम्म. ओके दोज आर मंडे आणि फ्रायडेज आर बेस्ट सेलिंग हा. म्हणजे त्यांना पण आता लोकांना मग फ्रायडे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं एकच फ्रायडे दिलाय मग हे 3 आहेत हे कसं नाही मी आज बाउल्स तुम्ही येणार म्हणून हा म्हणून मग फ्रायडेचा आपण सगळे ऍक्च्युली फ्रायडेचा हा हाय पंपकिन ओके येस पंपकिनचा आणि हा जो हा थर्सडेचा हा आहे थर्सडेचा हा वेनेसडेचा आहे. ओके मग हा फॉर एक्झाम्पल मंडेला किंवा थर्सडेला हम्म. हा जो मेनू आहे तो सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम येणार राईट मग तुमचा फोकस त्या दिवशी काय बनवायचं याच्यावर येऊ शकतो तुम्ही Correct. एका दिवशी 2-3 प्रकारचे मेनू आपण शक्यतो नाही बनवत हा. कारण की लोक पण मग कन्फ्युज होऊन जातात. बरोबर आणि तुम्हाला इथे बनवायला क्वांटिटी किती थोडंसं याचा डिफिकल्ट जातं. अंदाज नाही येणार वेस्टेज होऊ शकतो येस हा. येस कारण स्वयं- हे दिस इज ऑल फ्रेश. ओके आय डोंट इवन स्टोअर व्हेजिटेबल्स ते फ्रेश आणले जातात हा. कारण घरी फ्रीज मध्ये हा. जात नसते. घर आणि बिझनेस एकत्र सांभाळायचं म्हणजे बरोबर Yes, आहे yes. आणि इट शुड बी अ सस्टेनेबल मॉडेल ना करेक्ट जर करेक्ट तुम्ही सर्वच करायचं म्हटलं एका दिवशी आणि Right. सगळ्याच गोष्टी आणून ठेवायच्या तर वेस्टेज होणार वेस्टेज Wastage. झालं तर मग रिसोर्सेस वाया गेले तर Right. तुम्हाला ते इट Yes. विल नॉट वर्कआउट येस हा. आणि बऱ्याचदा काय होतं कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे हे मला थोडंसं ड्राय वाटतं म्हणून आपण त्याबरोबर सूप्स पण लॉन्च केलेत अच्छा एस्पेशली गुड फॉर मान्सून आणि विंटर्स मध्ये ओके आणि सूप्स मध्ये पण आपण भरपूर भाज्या आणि प्रोटीन्स इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला. इट्स आय एम आपण- जस्ट गिव्हिंग सूप्स ऍज अन ॲपेटायझर की नाही तसंही मी म्हणेन की हॉट अँड सार सूप वगैरे आपण जे घेतो चायनीज सूप्स घेतो हॉटेलला हो. जाऊन जे खातो त्या Lot of सूप्स पेक्षा preservatives. हे नॅचरल असल्यामुळं येस जरी कॅलरी कॉन्शियस तुम्ही नसला तरी सुद्धा ऍटलिस्ट फूड कॉन्शियस व्हायला पाहिजे म्हणजे Yes. कॅलरीज किती आहेत हे जरी तुम्ही मोजत नसला तरी आपल्या पोटात काय जाते याच्याबद्दलचा अवेअरनेस विचार केला तर हे फ्रेश इन्ग्रेडियंट्स असल्यामुळं येस हे हेल्दी व्हायला पाहिजे वेरॅज आपण जे बाहेर सहसा हॉटेल्सला रेस्टॉरंट्सला जे ऑर्डर करतो ते प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात त्यात मीठ बरोबर. जास्त असतं साखर जास्त असते स्पायसेस जास्त असतात टू मेक इट ॲपेटायझिंग नाही का Right.
आपण सुद्धा स्पायसेस तर वापरतच ना आपण याच्यामध्ये मोस्टली सगळे इंडियन फ्लेवर्स आहेत. म्हणजे स्पायसेस तुम्ही स्पायसेस जे आहेत कढीपत्ता, हम्म. कधी थोडी हिरवी मिरची, हम्म, मग त्यानंतर दालचिनी, हम्म. पेपर, हे सगळे जे आहेत त्यामुळे काय होतं की त्याचा चव. ॲपेटाईट चव वाढते. हम्म, आणि आपण जसं आपल्याला सांबर आवडतो, रस्सम आवडतो, हम्म. सो त्या टाईप मध्ये कधी थोडंसं ओलं खोबरं टाकलं, हा. सो इट इज व्हेरी टेम्पटिंग अँड म्हणजे डाएट ही पनिशमेंट ज्याला म्हणतात हा तसं ते तसं वाटायला नाही कन्सेप्ट राईट 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 डाएट म्हटलं तर त्या शब्दातच मला असं वाटतं की डाएट ही एक शिक्षा असल्यासारखं वाटतं. हा मी डाएटवर आहे. येस काही लोक त्याच्या विरुद्ध असतात. मला नेहमी या शब्दाची गंमत अशी वाटते की डाएट DIET. काही लोक डाएट करतात, काही लोक डाय इटिंग खाऊन खाऊन मरतात नाही मरेच तोवर खातात. तर तसला डाएट करायला नाही पाहिजे आपण, DIET डाएट. आणि त्यासाठी ही तुमची Right. चांगली आयडिया आहे खरं. Correct. सो छान आहे. इट्स व्हेरी ब्युटिफुल लुकिंग. त्याचा तुमचं पॅकिंग जे असतं ते दररोज अशाच पद्धतीने होणार का? म्हणजे असं इतकं सुंदर असं मस्त दिसणार का Yes. ते दरवेळेस असं उघडल्यावर, का तुम्ही फक्त आता शूटिंग आपलं आज चालू आहे नाही, म्हणून एवढं सुंदर दिसतंय आणि आम्हाला देताना सगळं असं हा? त्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामवर जायला पाहिजे अच्छा. आणि आमचे जे कस्टमर्सचे हॅपी कस्टमर्सचे रिव्ह्यूज यू अच्छा. कॅन गो थ्रू देम. आपल्या इंस्टाग्रामचं हँडल पण आहे. म्हणजे मी So असं म्हणेन that's की हे बघूनच पोट भरतं म्हणतात ना. राईट. ह्याची अरेंजमेंट इतकी सुंदर आहे की असं ताट समोर आल्यावर कोणाला नको आहे ना. म्हणजे असं खायचंय, एन्जॉय करायचंय, ऍट द सेम टाइम कॅलरी कॉन्शियस राहून एन्जॉय करत करत आपल्याला टेस्ट पण चांगली मिळणार आहे. वाव, मस्त. अँड द आय एम बेस्ट लुकिंग फॉरवर्ड पार्ट टू इज दिस. की तुम्ही ह्याला कुठेही कॅरी करू शकता. हा, हे ड्राय Suppose- बऱ्यापैकी. Yes. एकदा पॅक आपण- केलं तर सांडासांडी व्हायचा काय प्रश्न नाही, दिसत नाही. काहीच नाही. म्हणजे पिकनिकला जाताना कधीतरी भेळ न्यायला ठीक आहे, Yes. आपण भेळ नेतो काय काय असं, पण कधी कधी हेही न्यायला पाहिजे. हेल्दी प्रकारातल्या भेळी आहेत आता सगळ्या. माझे मिस्टर सकाळी पुण्याला गेलेत, हम्म. सो एव्हरी टाइम ही विल गो, ही विल टेक 2 बाउल्स. अच्छा. म्हणजे त्यांचं लंच आणि त्यांचं डिनर या बाउल मध्येच होतं. लकी आणि- काय ना. त्याला आणि हे सपोज तुम्ही एसी, जनरली आता आपण एसी कार्स मध्येच जातो, हा. सो एसीच्या थोडंसं तिथे मग ठेवलं आणखी छान थंड लागेल ना, टेस्टी. राईट. सो त्याला ते खराबही होत नाही हम्म. आणि यू कॅन ईट इट एनी टाइम. आपण हा. स्पून्स प्रोव्हाइड करतो सो त्यासाठी. दॅट ब्रिंग्स मी टू माय डाऊट. माझ्या डोक्यात एक आलं होतं की हम्म. हे टिकतं किती दिवस, म्हणजे तुम्ही Right. आज जर घेतलं तुमच्याकडून मॅक्स टू मॅक्स बाय टुमॉरो यू शुड कन्झ्युम इट. आणि फ्रीज मध्ये ठेवलं तर, फ्रीज मध्येच ठेवायचं बाहेर आहे ठेवलं ते. तर थोडंसं आंबट असेल ना थोडंसं. बाहेर जर तुम्ही सपोज तुम्ही जर्नीला गेले हम्म. आणि तुम्ही माझ्याकडनं 9 वाजता पिक केलं ते, हा. तर बाय 4 o'clock यू मस्ट कन्झ्युम इट, जर ते बाहेर असेल फ्रीजच्या. पण जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं असेल तर तर दुसऱ्या तुम्ही दिवशी दुसऱ्या सुद्धा खायला दिवशी हरकत 4 वाजेपर्यंत म्हणजे 24 hours तुम्ही आरामात त्याला खाऊ शकता. आणि ऑफकोर्स मला वाटतं आपण जेव्हा हे फ्रेश आणि हेल्दी असं प्रमोट करतोय तर त्याला Right. परत शिळ करून खाण्यात काही पॉईंट नाही. एक्झॅक्टली. सो आणि तुम्ही फ्रेश दररोज देताच आहे. देताच आहे. तुम्हाला बनवायचं नाही कोणाला, नाही तर अदरवाईज हे कल्पना करायला खूप सोपं आहे हो. की आता मी स्प्राउट्स खाणार, उद्या सगळे आपण असं करू, पण ते Right. बनवायला जो व्याप लागतो नाही सगळा, येस तो घरच्या घरी आपल्या करणं प्रत्येक वेळी शक्य रोज होत नाही. शक्य त्यामुळे होत तुमची सर्व्हिस चांगली आहे की तुम्ही हे आम्हाला हातात रेडीमेड आणून देताय. येस. आणि डोर स्टेप आहे, सो तुम्हाला रे हॉटेलमध्ये जायचं, पिक करायचं, ते काही नाही. डिलिव्हरी डिलिव्हरी इज बिफोर 8:30 तुमच्या ब्रेकफास्ट टेबलवरती यू कॅन हॅव युअर म्हणजे फक्त उडायचं आणि खायचं तेवढंच काम आहे. दॅट्स इट. आणि छानपैकी एक्सरसाइज करून सरांसारखं डायजेस्ट करायचं हा. आहे. नाही, पचनासाठी बेसिकली तेच आहे की नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसाठी खास करून हा प्रॉब्लेम आहे. येस. व्हेज लोकांसाठी प्रॉब्लेम हा आहे की त्यांना प्रोटीन सोर्सेस कमी असतात असं म्हटलं जातं, विच इज ऍक्च्युअली फॅक्ट. सोर्सेस कमी नाही आहेत, सोर्सेस भरपूर असतात, पण त्या प्रोटीन सोबत कार्ब्स खाल्ल्याशिवाय ते प्रोटीन मिळत नाही. येस. फॉर एक्झाम्पल वन ऑफ द हायेस्ट सोर्सेस ऑफ व्हेज प्रोटीन्स इज मिल्क. पण मिल्क सोबत फॅट पण भरपूर येतं आणि शुगर सुद्धा असते त्यामध्ये Correct. कॅलरीज जास्त, म्हणजे पाऊंड फॉर पाऊंड जर आपण बघायला हा. गेलं तर प्रोटीन व्हेज सोर्सेस मध्ये कमी असतं आणि नॉन बरोबर. व्हेजिटेरियन सोर्सेस मध्ये प्रोटीन जास्त असतं Right. आणि कार्ब्स कमी असतात. Right. म्हणून आमच्यासारख्यांना फॅट लॉस करायला कार्ब्स Right. किंवा कॅलरीज कट करायला सोपं जातं. बरं. व्हेजिटेरियन लोकांना जो चॅलेंज आहे हम्म. त्यामध्ये त्यांना एक्स्ट्रा कॅलरीज, एक्स्ट्रा फॅट कमी करून जर खायचं असेल तर बरोबर. त्याने आणि परत पोट सुद्धा भरायला पाहिजे. करेक्ट. तर मला वाटतं रफेज आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी सुद्धा जेव्हा ते ऍड करत असतात तेव्हा पोट भरण्यासाठी काहीतरी खूप कमी खायचं असतं, पण त्याने Right. पोट भरलं पाहिजे. बरोबर. म्हणून आमच्या नॉनव्हेज सोबत जे आम्ही खातो त्यासोबत आम्हाला जे सलाड लागतं, येस. जे मी सुरुवातीला फॉर एक्झाम्पल संध्याकाळी जेवण सुरू करायच्या आधी मी ताट भरून काकडी, टोमॅटो, गाजर थोडं कमी कारण ते गोड असतं, पण Correct. काकडी, टोमॅटो आणि तुमचे पेपर्स वगैरे असतात ना हो. ते कट करून हे सगळं मी, आणि जेव्हा अगदीच जवळ येतं तेव्हा ब्रोकोली फक्त खातो. तर बरोबर. हे सगळं खाऊन बोर सुद्धा होतं काही येस. दिवसांनी. येस. म्हणून हे येस. व्हेज जो साईड डिश आमच्यासाठी असतो तो हा परफेक्ट आहे आमच्यासाठी. आणि ज्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही, काही लोकांना उपवास असतो वगैरे, मी स्वतः काही हम्म. पाळत नव्हतो पूर्वी, पण आता सोमवार पाळायला सुरुवात केली, हो. तर त्यावेळेस माझा मोठा प्रश्न असतो. आणि मग पनीर खायचं किंवा काय, तर त्यात कॅलरी जास्त असतात आणि Right. तेच पनीर बोर होतं. अशा दिवशी व्हेजचा हा सोर्स खूप चांगला आहे फॉर बोथ व्हेज ऍज वेल एज नॉनव्हेज लव्हर्स. आणि आपलं पनीर जे आहे हा. इट इज टोटली होममेड. आपण इथे घरी बनवतो. अच्छा. कारण की बाहेर जे पनीर आहे
त्याची मी गॅरंटी नाही घेऊ हा, शकत. आजकाल म्हणतात ना पनीर हो. बऱ्याच ठिकाणी सो खूप खराब ते असतं. हा. प्रोटीन करत हम्म. तिसरंच काहीतरी खाऊन बसतो आपण. होय. इवन केमिकल म्हणतात आजकाल घातलेलं पोल्ट्री असतं. जर तुम्ही बघत असाल हम्म. तर पोल्ट्रीमध्ये आजकाल केमिकल सगळ्यात आहेत, पण सगळ्यात जास्त केमिकल्स हे पोल्ट्री आणि डेअरीमध्ये आहेत. बरोबर. आणि So- टोफू कसं आहे, टोफू तर रेडीमेड तुम्हाला घ्यावं लागत Yes, असेल, कारण आपण आपण, घरी बनवू शकत नाही. आम्ही आधी बनवायचो, पण आता अच्छा. जसं जसं क्वांटिटी आमची वाढतीये, ओके. इट इज टोफू इज लिटिल डिफिकल्ट टू मेक एट होम. पण आपण एक टोफू इज नाव कमिंग अप एज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन Protein. व्हेज लोकांसाठी, खास करून की पनीर हे एकच ऑप्शन होतं पूर्वी राईट सॉलिड प्रोटीन मध्ये म्हटलं तर बरोबर. व्हेज लोकांसाठी, पण टोफू विच इज मेड फ्रॉम अगेन सोयाबीन. सोयाबीन सोयाबीन इज वन ऑफ द बेस्ट सोर्सेस ऑफ प्रोटीन Yes. फॉर व्हेज पीपल, येस ऑफकोर्स फॉर नॉनव्हेज ऑल्सो. तर मी सोमवारी बऱ्याचदा मग तेच सोयाबीन सुद्धा खातो, करेक्ट. पण टोफू तितकं टेस्टी लागत नाही म्हणून खायची ऍक्च्युअली Right. एवढी टेंडन्सी आता होत तुम्ही नाही. जेव्हा बाउल न्याल होलसम हा. बाउल्स मधनं, हा. तुम्ही हे डायलॉग नाही सांगणार. अच्छा, हा टोफू टेस्टी दिसतोय. हा. येस, Okay. आम्हाला तुम्हाला पाऊल टेस्ट केल्यानंतर पण फॉलो करायला लागणार. ओके, शुअर शुअर, आय Right. एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. Yes. आता हा एवढा व्हरायटीचा मेनू बघून मला ऑलरेडी असं वाटतंय की व्हेज मध्ये आणि सॅलड्स मध्ये इतकी व्हरायटी आहे, Right. मजाच आहे. हाच असेल ना वर्ष? तुम्हाला अजून एक मजेची गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर, हम्म. हा आपला मान्सूनचा मेनू आहे. म्हणजे आता पावसाळ्यात ज्या सीझनल भाज्या स्वच्छ आणि चांगल्या अवेलेबल असतात, त्याच घेऊन आपण आपले बाउल्स अच्छा, बनवतो. हा वर्षभर नाही आहे? नाही, हा वर्षभर. सो मी वा. तुम्हाला हा मेनू वर्षभर देऊन बोर अरे करणार वा. नाहीये. अरे वा. आपल्या समर्स मध्ये एप्रिल मध्ये जेव्हा आपण चालू केलं गुढीपाडव्याला, हम्म. सो एप्रिल मे हम्म. मध्ये आपण फुल वेगळा समर्सचा मेनू होता. त्यामध्ये वेगवेगळे वॉटरी हायड्रेटिंग व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स इन्व्हॉल्ड होते अच्छा. आणि थोडंसं चटक-मटक जास्त होतं. वा. हा. आता पावसाळ्यात आपली सगळ्यांची पचनक्रिया ही थोडीशी शांत झालेली असते. हम्म. त्यासाठी आपण हे सगळे जे बाउल्स आहेत ते तुम्ही ह्याला मायक्रोवेव्ह करू शकता किंवा हीट करू शकता. हम्म. सो मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही 30 सेकंद त्याला ठेवून तुम्ही हे सॅलेड वॉर्म पण एन्जॉय करू शकता, कारण की बऱ्याचदा पावसाळ्यात आवडत नाही. अच्छा, यू डोंट वॉन्ट टू ईट. पावसाळ्यात आपण जसं कणीच खातो भाजून, त्याची Right. मजा असते वेगळीच. राईट राईट हा, राईट. त्याला शास्त्राचा आधार आहे असं तुम्ही हो, म्हणताय. सो हे थोडंसं आपण त्याला हा. वॉर्म जर केलं तर तुम्हाला ते पचायला पण बरं पडतं, अच्छा. कारण की कच्च्या भाज्या बऱ्याचदा पावसाळ्यात पचत नाहीत काही लोकांना. अच्छा. आता तुम्ही रनर आहात, पण हम्म. जे कॉमन पब्लिक आहे, जे हम्म. खूप एवढं त्यांना एवढी फिजिकल एक्सरसाइज नाहीये बरोबर. त्यांची, सो त्यांना बऱ्याचदा कच्चं अन्न जे आहे एकदम रॉ हे हम्म. पचायला हा, त्रास असं होतो. म्हणतात ना की त्याने ऍसिडिटी होते, गॅसेस होतात असं. करेक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे पल्सेस आहेत, म्हणजे हे स्प्राउट्स आहेत, right. स्प्राउट्स आहेत, ह्या स्प्राउट्स ना थोडंसं वाफवलं सॉटे केलंय तर ते आपण. बरं पडतं ना. येस, कच्चं खाण्यापेक्षा इट इज थोडंसं ऑलवेज म्हणजे वाफ, सेफ. म्हणजे वाफ दिलेली त्याला. वाफ दिलेली म्हणजे ते आपण पचायला हलकं जातं. लोखंडाच्या तव्यावरती मस्त त्याला हा. थोडंसं एक सॉटे म्हणतो ना आपण, बरं, सॉटे करून मीठ टाकून एक सॉटे करतो, ठीक. म्हणजे त्याला ते टेस्ट पण म्हणजे ते येते. पचायला हलके जातात. राईट. ओके. आणि आता विंटर्स मध्ये म्हणजे ऑक्टोबर पासून आपला नवीन मेनू येईल विंटर्सचा, वेरी यू कॅन एन्जॉय विंटरचे व्हेजिटेबल्स. ओके. नाही तर मग ते मोनोटोनस होऊन जातं. वा. आणि आपलं सॅलड खाऊन जनरली कुणालाच ब्लोटिंग होत नाही, कारण की हम्म. त्यामध्ये आपण हे सीड्स आणि नट्स ऍड केलेत. अच्छा. सो दीज आर इसेन्शियल फॅट्स. हा. तुपाचं काम करतात आपल्या जेवणात. हा. तूप जे अमृत आपण म्हणतो की तूप आपल्या जेवणात वरण भातात असलं पाहिजे हम्म, हम्म. डायजेशन साठी. सो हे आपण म्हणजे हे कन्सेप्ट, हे कॉम्बिनेशन हे तसं सर्वसामान्यपणे लक्षात येत नाही. आपण फक्त मोड आलं की खायचं म्हणून मोड खातो, करेक्ट. पण त्यासोबत हे सीड्स खायचे नाही, असतात ते हे लक्षात येत नाही. कॉम्बिनेशन इज व्हेरी हा. व्हेरी So इम्पॉर्टंट. this is नाही तर very तुम्ही interesting. तुम्ही हे कायम नाही खाऊ शकत. वाव. अच्छा. सो दॅट इज यू हॅव टू मेंटेन द कॉम्बिनेशन. सो सर, एकंदरीत कसं वाटलं तुम्हाला होलसम बाउल्स बघून, किंवा आपलं एक छान असं डिस्कशन झालं खाली. हम्म. सो तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती? नाही, माझं मत हेच आहे की छान आहे, तुमचा सेटअप खूप चांगला आहे. तुम्ही घरी राहून घरच्या घरी हा एक छोटासा मस्त बिझनेस सुरू केलाय, राईट. ज्याचा आम्हाला म्हणजे रनर्सला, आपल्या साताऱ्यातल्या रनिंग कम्युनिटीला आणि फिटनेस लव्हिंग जी काही लोक आहेत त्या सगळ्यांसाठी त्याचा खूप उपयोग होणार आहे. राईट. सो ऑल द बेस्ट फॉर युअर व्हेंचर. आणि ह्या Yes. खूप सक्सेसफुल व्हायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मला स्वतःला त्याची गरज होती आहे, आणि त्यामुळे माझा प्रॉब्लेम एक सॉल्व्ह होणार आहे. जो सॅलडचा आणि कॅलरी कॉन्शियस डाएटचा जो माझा विषय आहे तो कव्हर होणार आहे. येस. सो छान आहे, तुमचं घरही सुंदर आहे तुमचं, आणि हे लॉन तर सगळ्यात बेस्ट पार्ट आहे तुमच्या घराचा. सो इट्स नाईस टू कंटिन्यू द डिस्कशन हिअर. येस येस. तुमच्यासारख्या वेलनेस सीकर्सचा जर हात असेल तर विल गो अहेड. राईट. सो तुम्ही आता मॅरेथॉन जेव्हा रन करता, तर एक तुम्ही आयडिया देऊ शकता का की प्री रन थोडंसं वेगळं डाएट असतं, मी असं ऐकलंय, आणि पोस्ट रन तुम्हाला थोडं वेगळं डाएट लागतं, तर त्यावर एक तुम्हाला जस्ट तुम्ही देऊ शकता का त्याच्याबद्दल? बेसिकली मॅरेथॉनची तयारी ही 4-5
6 महिन्यांची असते. Right. कुठली एखादी कॉम्पिटिशन असेल फिजिकची, बॉडी बिल्डिंगची, तर ती हम्म. सुद्धा अशी 4-6 महिने वर्षभर चालतच असते. बर. सो इव्हेंटच्या दिवशीची तयारी म्हणजे हा. अगदी त्या दिवशी पळतानाचा विषय वेगळा असतो, पण अदरवाईज एक लाईफस्टाईल म्हणून रुटीन जे असतं ना हा. आमचं असायला पाहिजे किंवा असतं असं की आपण जे काही बर्न करतोय कॅलरीज त्याचं बॅलन्स झालं पाहिजे. बर. नाहीतर काय होतंय की बऱ्याचदा रन करतोय आपण भरपूर आणि खातोय त्यापेक्षा जास्त असं अच्छा. सुद्धा होतं. असं आणि म्हणतात की प्री पॉट रन बेली. डाएट काय असला पाहिजे की जस्ट आता उद्या रनिंगला जायचंय तर रात्री त्यांनी आयडियली रनर्स मध्ये एक ट्रेंड असा आहे म्हणण्याचं की कार्ब हेवी असायला पाहिजे मील. बर. त्यात ओके. परत आणखी फिजिक आणि रनिंग मध्ये थोडा फरक असतो Right. की ज्यावेळेस तुम्ही कार्ब लोडिंग करत असता म्हणजे फिजिक ज्यावेळेस तुम्हाला बिल्ड करायचे असते त्यावेळेस त्यासोबत फॅट सुद्धा वाढतं. बर. आणि रनर्स त्यांचा लॉंग रन असला की ते लॉंग रन आहे म्हणून जास्त खाणं रात्री खाल्लं पाहिजे किंवा कार्ब्स खाल्ले पाहिजे असा एक समज असतो. बर. पण यात बऱ्याचदा असं होतं की ते इफ यू डू इट टू मच हा. मग तुमचं कार्ब्स आणि सोबत जर फॅट जास्त आले प्रोटीनच्या प्रमाणात हा. तर तुमचं वेट गेन होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि बर. ते वेट परत खाली उतरवणं अवघड जातं ओके. आणि मग रन करताना सुद्धा त्याचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे अगदीच जेव्हा लॉंग रन्स असतील त्याच्या आदल्या दिवशी हेवी कार्ब्स किंवा हेवी मील खाणं ठीक आहे, पण अदरवाईज तुमचं कॅलरी कॉन्शियस असणं कायम गरजेचं आहे. नॉट ओनली वेन यू आर बर. गोइंग फॉर अ रन, नॉट ओनली वेन यू आर ट्रेनिंग फॉर अ मॅरेथॉन, बट ऑल द टाइम. ओके. त्यामुळे ओके. हेल्दी फूड आणि कॅलरी कॉन्शियस राहून खाल्लेलं फूड हे फार गरजेचं आहे. राईट. मिथवर एक फोकस करूयात की दे से दॅट कार्ब्स आर बॅड फॉर ॲथलीट्स. हम्म. सो ह्यावर तुम्हाला काय फोकस करायचा आहे? नाही, कार्ब्स आर बॅड असं नाही सहसा कोणी म्हणत. मी हम्म. मगाशी म्हणत तसंच आहे की जर तुम्ही टू मच ऑफ कार्ब्स घेतले हम्म. तर ते तुमचं कॅलरीचं गणित बिघडतं, त्यामुळे मग ते अति खाऊ नये असं म्हणतात. बर. इनफॅक्ट रनर्स मध्ये द ऑपोजिट इज ट्रू. हा. दे फोकस टू मच ऑन इटिंग कार्ब्स अँड दे डू नॉट ऍक्च्युअली गिव्ह अटेन्शन टू देअर प्रोटीन. हम्म. कुठलाही ऍथलीट बरं. त्यांनी प्रोटीन जर सफिशियंट नाही घेतलं त्याचा बर्न डाऊन जास्त होतो ना, त्याच्या मसल वर स्ट्रेन येतो हम्म. आणि मसलचा ब्रेकडाऊन जो होतो तुमचा व्यायाम करताना रनिंग असो किंवा जिम मध्ये आता केलेला व्यायाम असो, हम्म. तर त्या प्रोटीनला बिल्डअप करण्यासाठी यू नीड टू हॅव अ लॉट ऑफ प्रोटीन इन युअर डाएट. त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि कार्ब्स आणि फॅट हे सहसा आपल्या फूडमध्ये तसंही नॅचरली येतच असतं. म्हणजे ते हेल्दी कार्ब्स आणि बॅड कार्ब्स हा वेगळा आणखी विषय आहे की हम्म. नॅचरली जे मिळतात जे कमी प्रोसेस असतात ते कार्ब्स एक प्रकारे चांगले आणि ज्या रिफाईंड शुगर्स असतात किंवा रिफाईंड प्रोडक्ट्स म्हणजे मैदा झाला, शुगर झालं, करेक्ट. हे सगळ्या गोष्टी आहेत त्यातून आपल्याला कार्ब जे मिळतात त्यातून त्यासोबत पौष्टिक काहीच मिळत नाही. सो बरोबर. वी शुड फोकस ॲज रनर्स ॲज वेल ॲज कुठलाही ॲथलीट तो असो ऑन हॅव्हिंग अ बॅलन्स्ड मील विच हॅज कार्ब्स बट हम्म. इट शुड बी अ हेल्दी कार्ब इन द Good. सेन्स की त्यासोबत आपल्याला अनावश्यक गोष्टी मिळायला नाही पाहिजेत राईट. आणि त्यासोबत त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला सफिशियंट अमाऊंट ऑफ प्रोटीन सुद्धा मिळायला पाहिजे. बरोबर. दॅट इज म्हणजे मोर साधारण एक किनवा आहे किंवा आपला राईस आहे आपल्या हा. घरचा. दीज ऑल आर हेल्दी कार्ब्स. ह्याच्याने येस. तुम्हाला दुसरं प्रोसेसिंग काही मिळणार नाही. सो हा, दॅट इज गुड फॉर अ ॲथलीट. बरोबर. तुम्हाला जर प्रोटीन हवं असेल, हेवी प्रोटीन हवं असेल, तर दॅट नीड्स टू कम फ्रॉम मीट. हम्म. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? असं म्हणतात ते मला खूप आवडतं कारण मला स्वतःला नॉनव्हेज खूप आवडतं. पण इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही फक्त नॉनव्हेजच खाल्लं तर तुम्हाला प्रोटीन मिळतं. राईट. दो इट इज ट्रू दॅट प्युअर नॉनव्हेज जे सोर्सेस असतात हम्म. म्हणजे फिश झालं, चिकन झालं, पोल्ट्री आलं, अंडी, याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं आणि कार्ब्स नेग्लिजिबल असतात. बर. त्यामुळे तुम्हाला त्यासोबत अनवॉन्टेड कॅलरीज मिळत नाही. तुम्हाला जेवढं प्रोटीन हवं तेवढं तुम्ही त्यातून मिळवू शकता. वेरॅज व्हेजिटेरियनसाठी इट इज अ बिट ऑफ अ स्ट्रगल. इट इज नॉट रिअली अ मिथ, इट इज ॲक्च्युअली अ फॅक्ट की व्हेज फूड सोर्सेस जे आहेत त्यामध्ये जे प्रोटीन असतं त्यासोबत तुम्हाला ॲडिशनल कॅलरीज अनावश्यक मिळतात. पण इफ यू आर कॉन्शियस अबाउट व्हॉट युअर इटिंग अँड इफ यू काउंट व्हॉट युअर इटिंग, बॅलन्स करून सगळे वेगवेगळे पदार्थ तुम्ही खाल्ले तर व्हेज सोर्सेसमधून सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला कंप्लीट प्रोटीन जसं म्हणतो आपण की नॉन व्हेजिटेरियनमध्ये कंप्लीट प्रोटीन सोर्स असतं, पण व्हेजमध्ये काही लोकांना असं वाटतं की नाही मिळत, जसं तुम्ही मगाशी म्हणाला तसं. सर मी बऱ्याचदा ऐकलंय की अरे जर तुम्हाला हेल्थ बिल्ड करायचं असेल, मसल बिल्ड करायचं असेल, हम्म. और ॲथलीट बनायचं असेल, रनर बनायचं असेल, तर यू हॅव टू इन्क्लूड मीट इन युअर डाएट. सो हे ट्रू आहे का फॉल्स आहे? ते ट्रू आहे की फॉल्स आहे मला माहित नाही, पण मला स्वतःला नॉनव्हेज खूप आवडतं. राईट. त्यामुळे मला खायला आवडतं, त्यात काही वाद नाही. करेक्ट. पण व्हेजिटेरियन सोर्सेसमधून सफिशियंट अमाऊंट ऑफ प्रोटीन मिळतं की नाही हम्म. आणि ते कसं मिळवायचं हा स्वतः मला सुद्धा प्रश्न पडतो. कारण मला तो Correct. काही अडचणीचा विषय नाही. मी नॉनव्हेज खाऊन माझा प्रॉब्लेम सुटतो. बरोबर. पण बरेच जण माझे जे फ्रेंड्स आहेत रनिंग करणारे किंवा फिजिक्ससाठी जे लोक मला भेटतात ते असं विचारतात की सर मग आम्ही तर व्हेज खातो, हम्म. आम्ही काय खायचं प्रोटीनसाठी? बरोबर. तर उलट मलाच हा प्रश्न पडतो. मी तुम्हालाच विचारतो ॲज अ एक्सपर्ट, कारण तुम्ही आता बनवताय तुम्ही बाउल्स, तर राईट. तुमच्या राईट. होलसम बाउलच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सांगा की व्हॉट इज द ऍक्च्युअल आन्सर, म्हणजे तुम्ही काय म्हणाल याबद्दल? तर हा प्रश्न आज इथे आला याबद्दल मला खूप आनंद आहे. कारण की मला पण एक अवेअरनेस म्हणून एक क्रिएट करायचा होता की तुम्ही जेव्हा व्हेजिटेरियन डाएटकडे बघत आहात तर तुम्ही व्हेजिटेरियन डाएटला
पोळी, भाजी, वरण, भात, भाज्या असं वेगळं बघत आहात. व्हेअरॅज निसर्गाने हे सगळं एकत्र खायला सांगितलंय आपल्याला, की म्हणून आपल्या ताटामध्ये पोळी, भाजी, वरण, भात, भाजी आणि कोशिंबीर असं असतं. आपण फक्त पोळी खात नाही का फक्त वरण खात नाही. तर निसर्गामध्ये ज्या पण भाज्या आहेत सगळ्या, प्रत्येक भाजी आहे, ह्याचे जर वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स तुम्ही केले आणि त्यामध्ये नट्स आहेत, सीड्स आहेत, चांगले कार्ब्स आहेत. त्या कार्ब्समध्ये आपला भात आहे, घरचा भात आहे. मग वेगवेगळे लेंटिल्स आहेत, डाळी जे आहेत, मसूर डाळ आहे, तूर डाळ आहे. हे सगळं जेव्हा तुम्ही कंबाईन करता आणि वेगवेगळे रंग जेव्हा कंबाईन करता तुमच्या सॅलेड्समध्ये किंवा तुमच्या जेवणामध्ये, आपोआपच जे 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत ते सगळे तुमच्या शरीरात जातात आणि ते तुमचं प्रोटीन स्ट्रक्चर बिल्ड करायला मदत करतात. प्रोटीन हा अमायनो ऍसिड्सनी बनला जातो आणि आपल्या निसर्गामध्ये हे प्रत्येक अमायनो ऍसिड्स खूप म्हणजे चांगल्या अमाउंट मध्ये अगदी अगदी अवेलेबल आहे. भातावर तुम्ही डाळ घेतली, भातावर तुम्ही राजमा घेतला, तो बिकम्स अ कम्प्लीट सोर्स येस, ऑफ त्यावर तूप तूप किंवा टाकलं. तेल तुम्हाला जे आवडत असेल कम्प्लीट इसेन्शियल सोर्स फॅट. ऑफ हेल्दी प्रोटीन. राईट राईट. सो व्हेज डाएटला काय झालंय, बरंचसं तळलेलं, आपण खूप मसाले टाकलेलं हे जेव्हा खातो त्यातनं आपल्याला तो कस मिळत नाही. आणि पण गोड जास्त खाल्लं जातं. गोड. सो आपण जेव्हा त्याला बॅलन्स करतो, आपल्या भारतामध्ये गोडाला पण महत्व आहे. पण तो गोडवा कशातून यावा? फळांमधून यावा, भाज्यांमधून यावा. जसं बीटरूट आहे ते गोडच आहे. सो या सगळ्या नॅचरल शुगर्स डायजेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामुळे मग ब्लोटिंग होत नाही. जर आपण प्रत्येक गोष्ट, तुम्हाला नॉनव्हेज बरोबर पण कंपल्सरी सॅलड खावं लागत असणार आहे. तुम्ही जर फ्रेश लागतं ना त्यासाठी. फॉरेन कंट्रीज मध्ये गेले तर तुम्ही बघणार नाही की ते फक्त मीठ खातात. दे विल ऑलवेज वॉन्ट सॅलड्स विथ दॅट. बरोबर. सो व्हेजिटेरियन डाएट हे कम्प्लीट डाएट आहे इन इट सेल्फ. तर तुम्ही जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी निराश होऊ नका. तुम्ही जर फुल्ली पूर्ण तुमची प्लेट, आपण जसं बाउल सजवतो तसं तुमची घरी प्लेट सजवा किंवा आपल्याकडनं बाउल्स ऑर्डर करा, तर तुम्हाला कम्प्लीट मील मिळणार आहे. त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही. एक एक्झाम्पल मला द्यायला आवडेल. तुम्ही जर सगळे ह्यूज अॅनिमल्स बघितले असतील, हत्ती आहे, जिराफ आहे, रनर घोडा जो आहे, व्हॉट डू दे ऑल ईट? कॅन यू टेल मी? ते काय खातात जनरली? व्हेज खातात ते. व्हेज नाही, व्हेज मध्ये पण काय ते खातात? गवत खातात, ते फ्रुट्स खातात किंवा भाज्या, म्हणजे त्यांना कधी plants तुम्ही खातात, डाळी plants. खाताना बघितलंय का? प्लांट्स खातात. प्लांट्स मग खातात. त्यांना प्रोटीन कुठून मिळतं? राईट. सो त्यांना हे सगळं जे गवत जे खातात, म्हणजे ग्रीन्स जे आहेत, पालक आहे किंवा कुठलेही ग्रीन्स, त्यामध्ये इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असतात आणि ते ते इतक्या प्रमाणात खातात. असं तुम्ही हत्तीला बघितलं असेल तर हा, म्हणजे ऍटलीस्ट 100 हत्तीच्या kg. अंगात मसल एवढे असतात, मग ते मसल कशापासून तयार होतात? येस, ते अमायनो ऍसिड्स पासून तयार होतात आणि हे सगळे जे मसल्स आहेत ते आपल्याला ग्रीन्स मधून मिळतात. ज्या हिरव्या भाज्या आहेत, ज्याच्यामध्ये हाय फायबर आहे, हाय ह्या सगळ्या हिरवा रंग जो आहे, पालक आहे किंवा प्रश्न फक्त एवढाच आहे की घोड्या इतकं आणि हत्ती इतकं आपण खाऊ शकत नाही. Right. पण त्यासाठी तुमचे बौल्स जर खाल्ले तर पण त्यातून तितकी आपल्याला जरूर गरज पण पण नाही. नाहीये. पण म्हणूनच ते शोधायला कुठे जायला नको, गवत येस, वगैरे. राईट. तुमचे बौल्स घरपोच आले की ते खा आणि हा, तुम्हाला येस. प्रोटीन येस येस येस. आणि घरी पण तुमच्या मील्स मध्ये जेवढं तुम्ही ग्रीन्स इन्क्लूड कराल होय. तेवढं तुम्हाला आपोआपच कम्प्लीट मील मिळणार आहे. सो ती काळजी करू नका. जस्ट एक्सरसाइज, डू योगा, स्पिरिच्युअली तुम्ही जेवढे प्रॅक्टिसेस कराल आपोआपच तुम्हाला स्ट्रेंथ मिळत जाते. जितकं काम राहाल, जितकं तुमच्या जेवणामध्ये सात्विकता असेल, ती आपोआपच रन मध्ये पण येते आणि कुठल्याही कामात येते. सो दॅट इज द पॉवर ऑफ व्हेजिटेबल्स, आय वुड से. आम्ही तर ठीक आहे, सुरुवात केली आहे सोमवार पाळायला आता. पाहू आता सोमवारचा गुरुवार ऍड होतोय का? सो बेसिकली फूड इज अ चॉईस. Yes. ते नॉनव्हेज खायचं का व्हेज खायचं तुम्ही ठरवा. पण जर भीतीने तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर घाबरू नका. व्हेज इज अ कम्प्लीट मील. त्याची तुम्ही काळजी नका करू. हेच मला आपले जे कम्युनिटी आहे होलसम बाउल्सची किंवा रनर्सची कोणीही असेल त्यांना तळतळीने हे सांगायची माझी इच्छा आहे. तुम्ही मला तो आज मौका दिला त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही मला Yes. बोलवलं आणि तुमचा हा बिझनेस जो आहे तो कसा तुम्ही ऍक्च्युअली करता हे दाखवलं. राईट. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. मजा आली. येस. तुम्हाला एक छोटासा काही आमच्या होलसम बाउल्सचे जे सगळे व्ह्युअर्स आहेत त्यांना एक छोटासा काही ऍडवाइस जर द्यायचा असेल आज तर काय द्याल? ऍडवाइस हाच आहे की जसं व्यायामात एक सुरीपणा असायला नाही पाहिजे. एकच एक व्यायाम करतोय, पळतोय तर नुसताच पळतोय तसं नाही पाहिजे. तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग पण केलं पाहिजे, मसल्स सुद्धा तुमचे स्ट्रॉंग झाले पाहिजेत, झोप सुद्धा पूर्ण झाली पाहिजे. हे सगळ्या गोष्टींचा बॅलन्स असा गरजेचा आहे. तसंच डाएटमध्ये सुद्धा बॅलन्स गरजेचा आहे. मी नॉनव्हेज खातो तर फक्त नॉनव्हेजच खाईन, व्हेजला हात नाही लावणार असं नको व्हायला. त्याने सुद्धा व्हेज फूड सोर्सेस ट्राय करून सगळ्या गोष्टींना बॅलन्स करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे व्हेज लोक आहेत, प्युअर व्हेज, त्या लोकांनी त्यांच्या डाएटमध्ये प्रोटीनचा सोर्स कसा इन्क्लूड करता येईल Right. आणि त्यांचं डाएट सुद्धा कसं बॅलन्स्ड होईल. फक्त कार्ब्स खाल्ले, फक्त
फॅट्स खाल्ले असं नाही, तर प्रोटीनवर फोकस केलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. हाच मेसेज माझा आज, उद्या आणि कायमच असणार आहे. Right. आणि प्रोटीन त्यांना भाज्यातून मिळणार आहे. मिळणार सो आहे. प्लीज विसरून भरपूर चालणार भाज्या नाही. भरपूर भाज्या खा, खा. स्वतः खा, तुमच्या मुलांनाही भरपूर भाज्या त्यांच्या टिफिन मध्ये द्या. Exactly. सो त्यांचं प्रोटीन बिल्टअप, मसल बिल्टअप आतापासूनच तयार होतं. Sure. येस, थँक्यू सो मच सर फॉर My कमिंग. pleasure.